नमस्कार. उद्या मराठीचा पेपर आहे. सर्वांना मराठीच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी साहित्य प्रकार याविषयी आणखीन माहिती द्या असं विद्यार्थ्यांचा आग्रह आहे. त्यामुळे आपण साहित्य प्रकार बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला साहित्य प्रकार मराठी भाषेमध्ये मधले साहित्य प्रकार म्हणजे कथा, कादंबरी, काव्य, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, ललित गद्य, ललित पद्य यापैकी यावर्षी आपल्याला अभ्यासाला कथा हा साहित्य प्रकार आहे. आणि कथा हा साहित्य प्रकार अतिशय सोपा आहे. कारण गोष्ट ऐकायला अगदी लहान मूल 6-7 महिन्याच्या मुलाला सुद्धा आई गोष्ट सांगते. एक होती चिऊताई, एक होता कावळे दादा, मग कावळ्याचं घर होतं शेणाचं. म्हणजे अशा पद्धतीने लहानपणापासूनच गोष्टी आपल्याला आवडतात. आपण गोष्टी वेल्हाळ आहोत. तिथपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांनाच गोष्टी आवडतात. जसं या ठिकाणी भागवताची कथा लागते, शिवपुराण लागतं. याच्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे की छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून खूप मोठा बोध केलेला आहे आणि सर्वांना गोष्टी ऐकायला आवडतं. तर कथा हा साहित्य प्रकार यावर्षी अभ्यासाला आहे. त्यामध्ये आपल्याला पठित उतारा म्हणजे पहिला जो धडा आहे आपल्याला कथा म्हणजे काय, कथेचे प्रकार कोणते, कथेचा जन्म कसा झाला, कथा कशी तयार होते, कथेचे मुख्य घटक कोणते, यावर आधारित जो पहिला आपला आहे तर त्यावर आपल्याला तो पठित उतारा येणार आहे. त्यावर 4 गुणांचे प्रश्न राहणार आहेत. 1 1 1 1 असे 4 गुणांचे प्रश्न राहणार आहेत. ते उतार्यातच आहेत, त्याच्यामुळे ते सोपं आहेत. आकलनात्मक प्रश्न आहेत. त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे 2 कृती सोडवा, हे 6 मार्काला आहेत. 3-3 मार्काचे 2 प्रश्न येणार आहेत. ते कशावर राहणार आहेत? कथेचे 2 कथा आपल्याला अभ्यासायला आहेत. कोणत्या 2 कथा आहेत आपल्याला? शोध ही एक कथा आहे अभ्यासण्यासाठी आपल्याला, आणि त्यानंतर गढी ही दुसरी आहे. शोध ही वपू काळे यांची कथा आपल्याला अभ्यासायला आहे. कथा तर या ठिकाणी कथेतले घटक हे आहेत. कथेमध्ये घटना असते एखादी, त्या घटनेभोवती सगळं हे गुंफलं गेलेलं असतं कथानक. हे कथानक त्यामध्ये काय असतात? वेगवेगळी पात्र असतात. त्यानंतर एक निश्चित वेळ असतो की या ठिकाणी रामायण महाभारत याच्यामध्ये काय आहे की तो काळ वेगळा होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आपण छोट्या छोट्या कथा घेतो. कोणत्या? चौथीला आहे बघा, अफजल खानाचा वध, अशा प्रकारच्या. त्यानंतर स्थळ विशिष्ट ठिकाणी त्या घडलेल्या असतात, विशिष्ट काळी घडलेल्या असतात. त्यानंतर कथेचे हे घटक आहेत, कथेची वैशिष्ट्ये कथेमध्ये. आता त्यानंतर आहे शोध. शोध ही वपू काळे यांची कथा आहे. या कथेमध्ये एकूण 11 पात्रे आहेत. या पात्रांमध्ये प्रमुख पात्र हे आहे अणूचं आहे. अणू ही अतिशय करारी मुलगी आहे, धीट आहे, आत्मविश्वासू आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी आहे. या ठिकाणी तिला स्वतः समाजाला पारखायचं होतं, माणसांना पारखायचं होतं, म्हणून तिने या ठिकाणी आईवडिलांचं घर सोडून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या KEM या हॉस्पिटलमध्ये ती तिथं नर्स म्हणून कामाला लागली. त्यानंतर ह्या अणू याच्यानंतर ही सगळी तिथली पात्र आहेत. आणि ही जी शोध ही कथा सांगितलेली आहे कथा निवेदकांनी. कथा निवेदक कोण आहेत? तर अणू नावाची ही जी मुलगी आहे, तर या अणूच्या वडिलांचे जे मित्र आहेत त्यांचे मित्र, अणूच्या वडिलांचे मित्र म्हणजे कथा निवेदक, आणि त्यांची पत्नी मुक्ता ही यातली पात्र आहेत. अणू हे प्रमुख पात्र, अणूचे वडील म्हणजे आबासाहेब. त्यानंतर कथा निवेदक हे पूर्ण कथा निवेदन करत आहेत आणि त्यांची पत्नी ही मुक्ता आहे. त्यानंतर कथा निवेदकांचे मित्र आहेत भिडे आणि भिडे वहिनी. भिडे आणि भिडे वहिनी आहेत. या ठिकाणी कथा निवेदक हे अणूला मुंबईला आले असताना अणूच्या खोलीमध्ये ते थांबतात. या ठिकाणी अणू ही हॉस्पिटलमध्ये गेलेली असते. कथा निवेदकाला भेटण्यासाठी त्यांचे मित्र भिडे आणि भिडे वहिनी येतात. ते गप्पा मारतात. गप्पाच्या ओघामध्ये संध्याकाळ होते. त्यावेळी मग ते जेव्हा जायला निघतात भिडे आणि भिडे वहिनी, त्यावेळी कथा निवेदक त्यांना सांगतात की तुम्ही आता टॅक्सीनेच जा. टॅक्सीने जाण्यासाठी मग चिल्लर पैशाची गरज असते. मग चिल्लर पैसे मोजले असता भिडेंकडे 9 रुपये निघतात. 1 रुपये कमी निघतो. मग 1 रुपयाचं काय करायचं? सगळीकडे शोध घेतात 1 रुपयाचा, पण त्यांना 1 रुपया सापडत नाही. त्यावेळी कथा निवेदकाची पत्नी मुक्ता हिला आठवतं की सुनीता अणूची जी खोली आहे त्या अणूच्या खोलीमध्ये जो टेबल आहे तिचा, त्या टेबलावर एक काच आहे आणि त्या काचेच्या खाली 1 रुपयाची नोट ठेवलेली आहे. मग या मुक्ता काय करते तर ती काच वर करून त्याची 1 रुपयाची नोट बाहेर काढते आणि ती नोट ही कोणाला देते तर ह्या भिडेंना देते. त्यानंतर भिडे निघून जातात. रात्री ज्यावेळी अनु घरी येते त्यावेळी कथानिवेदक मुक्ता आणि अनु जेव्हा जेवायला बसतात त्यावेळी तिला कळतं, त्यावेळी दोघांकडनं कळतं की 1 रुपयाची नोट
तिची अणूची 1 रुपयाची नोट ही भिडेंना दिलेली आहे. हे ऐकल्यानंतर अणूला वाईट वाटतं आणि कारण तिचं मन त्यामध्ये गुंतलेलं असतं, त्या 1 रुपयाच्या नोटेमध्ये तिच्या भावना गुंतलेल्या असतात. त्यावेळी ती सांगते की मी ही 1 रुपयाची नोट तुम्ही द्यायला नको होती. त्यावेळी मग कथानिवेदक आणि मुक्ता यांना खूप वाईट वाटतं. त्यानंतर अणू ठरवते की आपण ही 1 रुपयाची नोट शोधायची. मग सुरू होतो 1 रुपयाच्या नोटेचा शोध. रात्री 12:30 ते 2:30 या 2 तासामध्ये 2-2.5 तासाच्या या प्रवासामध्ये कशा प्रकारे ते जातात आणि कुठे फिरतात आणि कुठे ती नोट सापडते याचा इतिहास त्यामध्ये दिलेला आहे. तर यामध्ये कथानिवेदकाला अणू म्हणते की आपण ती नोट भिडेंकडे आहे का बघूया. मग या ठिकाणी अणू, कथानिवेदक आणि मुक्ता हे भिडेंच्या घरी जातात. त्यावेळी भिडेंकडे गेल्यानंतर भिडे त्यांच्या ह्याच्यामध्ये बघतात, त्यांच्या पॉकेटमध्ये तर ती नोट नसते. त्यावेळी ते सांगतात की ती मी नोट या ठिकाणी टॅक्सी ड्रायव्हरला दिलेली आहे. पण तो टॅक्सी ड्रायव्हर सापडण्यासारखा आहे. कारण काय की एका म्हाताऱ्या माणसाला धक्का लागल्यामुळे काय झालेलं आहे, टॅक्सी ड्रायव्हरला अटक झालेली आहे. टॅक्सी ड्रायव्हर मग त्या ठिकाणी हे सगळेजण जातात पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांची भेट होते इन्स्पेक्टर साळवींशी. मग या ठिकाणी टॅक्सी ड्रायव्हरला हे सगळेजण जाऊन भेटतात. मग टॅक्सी ड्रायव्हरला ते सांगतात की या ठिकाणी 1 रुपयाची अशी नोट आहे आणि ती तुझ्या याच्यामध्ये आहे का बघ, तुझ्या पॉकेटमध्ये. त्यावेळी तो बघतो तर त्यामध्ये 1 रुपयाची नोट नसते. मग तो सांगतो की मला भूक लागली होती म्हणून मी या ठिकाणी कुठे गेलेलो आहे, शंकर नावाच्या व्यक्तीचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये मी गेलो होतो. मग हे सगळेजण जातात त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर हॉटेलचा मालक पूर्ण गल्ल्यातले पैसे काढतो आणि म्हणतो बघा तुमची कुठे आहे याच्यात तुमचे पैसे आहेत का. मग त्यावेळी तिथे त्यांना ती 1 रुपयाची नोट सापडते. अशा प्रकारे हा 1 रुपयाच्या नोटेचा प्रवास संपतो. हा प्रवास संपल्यानंतर सर्वजण एका ठिकाणी बसतात आणि मग सगळेजण विचारतात की या 1 रुपयाच्या नोटेचं काय महत्त्व आहे. त्यावेळी अणू सांगते की ज्यावेळी मुलांच्या वॉर्डमध्ये तिची ड्युटी असते त्यावेळी सुनीता नावाची एक छोटी मुलगी तिथे ॲडमिट होते. तिची परिस्थिती खूप हालाखीची असते. तर ती आता किती वेळ जगेल हे सुद्धा कोणी सांगू शकत नाही. त्यावेळी ती सुनीता म्हणत असते की ताई तिला ज्या नळ्या आलेल्या असतात त्या नळ्या काढ. त्यावेळी अणूला तिची दया येते आणि अणू डॉक्टरांना विचारून फक्त ऑक्सिजनची नळी ठेवते आणि बाकी सगळ्या नळ्या काढून टाकते. त्यावेळी सुनीताला खूप आनंद होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीता ही गेलेली असते. मग काही दिवसानंतर सुनीताची आई तिला भेटायला येते आणि तिला सांगते की ही 1 रुपया काही पैसे खाऊचे पैसे सुनीतानी तुला दिलेले आहेत. त्यावेळी अणू ते पैसे घ्यायला तयार होत नाही. त्यावेळी सुनीताची आई म्हणते की ही 1 रुपयाची नोट तरी ठेवा आणि त्या नोटेवर लिहिलेलं असतं, तिचं नाव लिहिलेलं असतं. त्यामुळे त्या 1 रुपयाच्या नोटेबद्दल अणूला खूप प्रेम वाटत असतं. अशा प्रकारे हे शोध 1 रुपयाच्या नोटेचा घेतलेला शोध याभोवती हे कथानक गुंफलेलं आहे. यामध्ये महत्त्वाचं पात्र अणू आहे, त्यानंतर टॅक्सी ड्रायव्हर आहे. या ठिकाणी ज्यावेळी अणूचा 1 रुपयाचा नोटेचा शोध संपतो त्यावेळी तो टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो तुमचा तर 1 रुपयाच्या नोटेचा शोध संपला, पण माझं काय, मला सापडेल का. तर कोण असतं, तर ती जी सुनीता गेलेली असते ती सुनीता हीच त्या टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी असते. त्यामुळे तो म्हणतो की तुम्हाला तुमचं हरवलेलं गवसलं, पण माझं हरवलेलं मला सापडेल का. माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये वेगवेगळे लोक येतात, मला देखील एक गोष्ट मागे सोडावी लागते. या ठिकाणी मला तिथे मन रमवता येत नाही. अशा प्रकारचा हा शोधचा प्रवास आहे. मग यावर आधारित प्रश्न कसे येणार आहेत, अणूची स्वभाव वैशिष्ट्ये सांगा, हा मुखास येणारा प्रश्न आहे हा. मग त्यात काय लिहिणार आहात, अत्यंत हुशार बुद्धिमान, कारण काय ती डॉक्टर होण्यासारखी होती, एवढी हुशार ती आहे. त्यानंतर स्वतःकडे जगाकडे पाहण्याची स्वतंत्र वृत्ती, की आईवडिलांनी सांगितलं म्हणून एखादी व्यक्ती चांगली किंवा आईवडिलांनी सांगितलं म्हणून एखादी व्यक्ती वाईट असं ती मानणारी नाही. ती स्वतः जगाला पारखणारी आहे. जगातल्या लोकांना, समाजातल्या लोकांना तिला पारखायचं आहे. स्वतंत्र विचार करणारी व्यक्ती आहे आणि नर्स असलेली ही अणू आहे. ती करारी आहे आणि स्वाभिमानी आहे. त्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरबद्दल एक प्रश्न विचारला जातो की टॅक्सी ड्रायव्हरचे कोणते विशेष तुम्हाला दिसून येतात. तर टॅक्सी ड्रायव्हरनी असं सांगितलेलं असतं तो अतिशय इमानदार आहे, प्रामाणिक आहे आणि त्याला देखील काही वेळा असं वाटतं की आपल्याकडे येणारा कुणी जर असेल गाडीत बसणारा तर या ठिकाणी त्याला सोडताना सुद्धा त्याला काही वेळा काय वाटतं, ते गिऱ्हाईक जाऊ नये. म्हणजे वेगवेगळे अनुभव त्याला येत असतात. त्यानंतर दुसरा साहित्य प्रकारामध्ये दुसरी कथा आपल्याला बघायची आहे, गढी ही डॉक्टर प्रतिभा इंगोले यांची ही एक गडी ही कथा आहे. या कथेमधलं प्रमुख पात्र आहे बापू गुरुजी. बापू गुरुजी हे आदर्श शिक्षक आहेत. त्यांना समाजसेवेची तळमळ आहे. म्हणूनच लहानपणी ते
जेव्हा तालुक्याच्या ठिकाणी शिकायला जातात त्यावेळी तालुक्याच्या ठिकाणाहून ते वापस येतात. कशासाठी? तर आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी. मग बापू गुरुजींच्या प्रयत्नामुळे ती शाळेमधल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाते. त्यानंतर तिथे बोर्डिंग सुरू होतं, त्यानंतर व्यायामशाळा सुरू होते, वाचनालय सुरू होतं. बापू गुरुजींना जे बक्षिसं पुरस्कार मिळालेले असतात ते सगळ्याचा उपयोग ते बोर्डिंगच्या कामासाठी किंवा इतर कामासाठी, शाळेच्याच कामासाठी ते लावत असतात. त्यानंतर रस्त्यासाठी टप्पा यावा म्हणून देखील त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर रस्ते चांगले व्हावे यासाठी देखील ते प्रयत्न करतात. पण गावातले जे टवाळखोर लोक आहेत ते काय करतात? त्यांच्या प्रत्येक कामामध्ये अडथळा आणतात. त्यानंतर बापू गुरुजींनी केलेलं कार्य हे परीक्षेला येऊ शकतं. काय केलं मग त्यांनी? गावाचा विकास हाच त्यांचा ध्यास होता. म्हणून तालुक्याच्या ठिकाणी शिकून आल्यानंतरही त्यांनी गावातच राहण्याचा निर्णय घेतला आणि गावाच्या विकासासाठी आयुष्यभर ते झटतच राहिले. गावातली 4थी पर्यंतची शाळा त्यांच्या प्रयत्नांमुळे 7वी पर्यंत झाली. गावात तालीमखाना सुरू झाला, वाचनालय सुरू केले त्यांनी, बोर्डिंग सुरू केले, गावामध्ये पोस्ट आणले, अशी वेगवेगळी कामं त्यांनी केली. त्यानंतर गढी म्हणजे काय? की या ठिकाणी जसा डोंगर किल्ला असतो तशा प्रकारे ही गढी असते. तर ह्या गढीची वैशिष्ट्ये, गढी हे काय आहे? संस्कृतीचं प्रतीक आहे. त्यानंतर या गढी या पाठामध्ये 3 प्रतीकं वापरलेली आहेत. कोणती? गढी, वान नदी आणि वडाचे झाड. या ठिकाणी गढी ही समृद्ध आहे, त्या ठिकाणी वान नदी ही त्या गावातून वाहती आहे आणि या ठिकाणी जसजसा गुरुजींचा प्रगतीचा आलेख चढत जातो तसतसं गावचा आलेखही, गावची प्रगती देखील होते. गावची प्रगती होते हे दाखवण्यासाठी म्हणून काय? वान नदी हे त्याचं प्रतीक मानलेलं आहे की वान नदीचा प्रवाह वाढतच जातोय आणि ज्यावेळी ते थकतात गुरुजी त्यावेळी देखील वान नदीचा प्रवाह मग काय? हळूहळू ओसरायला लागतो. त्यानंतर वडाचं झाड, छोटंसं बीज असलेलं वडाचं झाड हे त्यातून रोपटं बाहेर येतं, मग ते कसं वाढत जातं आणि जसजशी गावची प्रगती होते तसं हे वडाच्या झाडाचे देखील काय? फुलत जातं, ते मोठं होत जातं आणि जसजसं गावची अधोगती व्हायला लागते तसतसं वडाचं झाड देखील काय व्हायला लागलंय? सुकत चाललेलं आहे. अशा प्रकारे गढीतील ही 3 प्रतीकं आहेत. अशा प्रकारे आपल्याला साहित्य प्रकार, कथा साहित्य प्रकारामध्ये आपल्याला 4 मार्काचे प्रश्न आहेत आणि साहित्य प्रकारामध्ये 2 गोष्टी आहेत, गढी आणि शोध. शोधमध्ये 11 पात्र, गढीमधलं मुख्य पात्र म्हणजे बापू गुरुजी, यावर आधारित ह्या 2 कथा आणि अशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत. अनुचे स्वभाव वैशिष्ट्ये सांगा आणि टॅक्सी ड्रायव्हर हे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि गढीमध्ये बापू गुरुजींनी शाळेसाठी केलेलं कार्य आणि बापू गुरुजींची स्वभाव वैशिष्ट्ये ह्यावर प्रश्न येऊ शकतात. तरी सर्वांनी आज वेळ आहे, साहित्य प्रकाराचा अभ्यास करा, ते वाचून घ्या. धन्यवाद.